नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 28, 29, 30 नोव्हेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम तर काही भागामध्ये जबरदस्त गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर 28, 29, 30 नोव्हेंबर या तारखेला वाऱ्याची चक्रवात स्थिती विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागाकडे सरकणार आहे। त्यामुळे साहजिकच या भागात पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वाढत आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम हलका केरळ, कर्नाटक, गोवा या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील 3 दिवसांमध्ये। तर भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राऊरकेला, कोलकाता या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा जगदलपूर, रामगुंडम आसपासचा परिसर, कोरबा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तुमसर, तिरोडा, सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासिवनी या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। लांजी, आमगाव, साखरीटोळा इथे मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। दिवरी, चिंचोला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा लखनी, साकोली, संग्रणी, आडयल, गोथंगाव, उमरेड, पावणी इथे मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। उमरेड, खैरगाव, भिवापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मौदा, चिखली, बार्शी, रामटेक, असोली, कंधारी, घोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्धी तसेच धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला, खरवसर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर नागपूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये जबरदस्त स्वरूपात राहील। हिंगणा, पाचगाव, बुटीबोरी मुसळधार पावसाचा अंदाज असून गारपीटचा अंदाज देखील राहील। बुईकोकाटे, धोतीवाडा, कोडाली, काटोल इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर, नागपूर, कामठी, वाघोली, बडेगाव, बिचवा, उमरी, सावर्णे या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दिगोरी, देसिंग, किमटीमेदा, तुलमाल, अरमोरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरखेडा, बलिटोला इकडे हलक्या पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोलेगाव, चिंचगड, देवरी इथे मध्यम हलका पाऊस राहील। मार्गाचा, अमगर चौकी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालवेरा, मुरमगाव, धनोरा तसेच अरमोरी, चिरमुरा, नाटेचौक, गडचिरोली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। कापसी, पंगचनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मलचिरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जबरदस्त विजांच्या कडकडाटासह राहील। मूल, सावली, राजुरी, वल्ली, सिंदेवाई इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपूर, केडगावला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गजवाली, बदलापूर, चंद्रपूर, गुगसरोड, भाटाळी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त पावसाची शक्यता वणिकायर, भद्रावती, वरोरा या भागात राहील। मोरली, कोटवाडा, चारगोपिकी, चिमूर इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बहुतांश ठिकाण राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून पटणबोरी, गोमोत्री, पेंडारी, पांढरकवडा, घाटंजी, करंजी परवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, कल्याण, राळेगाव, दुर्गपिंपरी इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। नेर, लाटकेट, धारवा, रुई, जवई, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा
मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये लगतचा परिसर बघितला असता पल्लीगाव, बाबुलगाव, देवळी, कोल्हापूरलाही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्यात वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा, जामनी, तुळजापूर, बारबडी, बुरीकोकटी, धोतीवाडा, अरबी, वडोणा, राडगड जोरदार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच बुरीकोकटी, धोतीवाडा, कोडाली, काटोल, कर्जना अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। वरूर, घाटी, दुर्गवाडा, जळखेडा, पांडोना अतिवृष्टीचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील जबरदस्त स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मोर्शी, ब्राह्मणथडी, अचलपूर, चांदूर बाजार अतिवृष्टीचा अंदाज या भागात राहील। चिखलदरा, चिखलेरा, रिसाल, धारणी येथे जबरदस्त गारपीटचा अंदाज आहे। अकोट, अंजनगाव, सुजी, असेगाव, अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, दर्यापूर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदगाव, खंडेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढला असून खामगाव, शेवगाव, बाळापूर, गोरेगाव, आळंदा, अकोला, बोरगाव, मंजू जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीची शक्यताही अकोट, हिरवाखेड, तेलरा, अंदरुणा, पात्रोळा, जळगाव, जमत, अलेवाडी, माचराखेड या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव, शेवगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, डाचराखेड, अदलबुद्रुक, जामनेर, भोर, पिंपरी, मोठाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अनवा, अजंठा, गिडा, बुलढाणा, केलवड, चिखली, कुदनापूर, घाटपुरी इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। मेहकर, डोंगगाव, बहापूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मराठवाड्यातील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळुरपी, कर्जना, खेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यातही जोर वाढलेला असून हिंगोली, कळमनुरी, औंधलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इनापूर, मागाव, मोरलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, पूर्णा, नांदेड वाघाला, मुखेड, भोकर, पेटोंबरी अति जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळू शकतो। तसेच लगतचा परिसर लोहा, बुजुक, कवठा, नरशी, परभणी जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। खंडोलाली, धर्माबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे। गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, मट्टा, परतूर, आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटाचा राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जळकोट, वडमजुक, लातूर रोड, अहमदपूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुद्र, हणेगाव, जकाल, उदगीर, मुरकी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीवंतपाल, वाटंजी, किल्लर्णी, निलंगणा इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर, घाटेगाव, मुरुड, पेठ, खोंड, बाडा, औसा, किंतोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। रेणापूर, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बीड जिल्ह्याचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच धाराशिवमध्ये पावसाचा अंदाजा नलदुर्ग, गोटी, मोष्टी, अलूर, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिव, कामेगाव, बेमली, एडशीपेठ मध्यम पावसाचा अंदाज राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। कळंबासा, तारकेडबोम, पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज धाराशिवच्या उत्तर भागात राहील। लगतचा परिसर येलमच्या वसाला हलका पाऊस या भागात राहील। बीड जिल्ह्याकडे धारूर, किर्लाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोनपेठ, सिरसल, तळेगाव, वडवणी, मांजलगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। बीड, करिकम, बालगाव, जांभळी, गेवराई, उमापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखोछोटा, तानवाडी, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, काचूड, पाचोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा अंदाज देखील राहील। गोलापांगरी, जालना, पतनापूर, देऊळगाव, राजा, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी परिसर अमरापूर, हंसापूर, बालमटाकली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बक्तापूर, दहेगावणे, पैठण, धाकेपाल मध्यम स्वरूपात राहील। बिटकीन, लिंबेजळगाव, गंगापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सानसी, पिंपरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। रुपा, फुलंब्री, विरामगाव तसेच विशोरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंबाला, कन्नड, सायगवन, चाळीसगाव, मेंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पचरा, पाऊर, जामनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर तसेच आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यावल, फैजपूर, जानोरी, रावेर, पाले स्टेशन, चोपडा, अवाड, हिरापुरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज जळगाव जिल्ह्याच्या या भागात राहील। धुळे जिल्ह्याकडे कुसुंबे, अंचाली, आरवी, बोकरूड, बाबरे, धुळे, अंजंग, नवारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जाल्लोट, गोडी, इसाले, सत्रसेंग, सांगवी, सुलीप, बुडकी मध्यम पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील।
नंदुरबार जिल्ह्याकडे शादा असोल तसेच लगतचा परिसर धोंडाईचा रणाला नंदुरबार बोरच्या हलक्या पावसाचा अंदाज राहील। नवापूर विसरवाडी अंमली कोकसानी डोमकाई या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। पिंपळनेर चोरवाड इकडे हलका पाऊस राहील। साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे अंचाले निमशेवडी मालेगाव सटाणा औटी ताराबाद या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी असून नांदगाव तालवड ममदापूर येवला लासलगाव पाटोदा निपाट नाशिक देवळी नाशिकच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। कोकण विभागातही पावसाचा जोर कमी असून जव्हार मोखाडा त्र्यंबक मुंडगाव वाडीवारे तसेच सम्राट गोंडा शिवालीबाई शाकरे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। ठाणे उल्हासनगर मुंबई रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी राहील। या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्यात अलिबाग पेण शिरोळ खोपोली कसमतलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पुणे सासवड लवासा जेटे तसेच वाई लोणार फलटण बारामती हलक्या पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी असून आले आणि आळकोटी नारायणगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। कुडगाव भगूर पाथर्डी अमरापूर माका मध्यम पावसाचा अंदाज आहे। घोडेगाव बनास नेवासा श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पिलतांबा जवळकी कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून मोल अंगार शेतपल करकम बेमले टिमोर्णी कुरुरवाडी वांगी केरन इंदापूर खोंडे सेल्सियस परांडा हलक्या पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा कुरुबेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप तसेच वलसंग अक्कलकोट सल्लागर वटघरी अलूर तुगाव उच्चनम घोटाळा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। गेडी जिंके सांगोळे दिघाची मसवड पिलवी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।